ताकदीचे 3 कलावंत आणि 1 गायक अशा तरुण चौकडीला घेऊन तुमच्या समोर सादर होतोय. आपण सगळेजण माझ्या सकट त्यांच्या कविता जास्तीत जास्त ऐकायला उत्सुक आहात आणि गाणं ऐकायला उत्सुक आहात. त्यामुळे आपल्या वतीनं अगदी मोजक्या शब्दातले मोजके प्रश्न विचारत त्यांना मी अधिकाधिक कविता आपल्या समोर सादर करायला सांगणार आहे. सर्वप्रथम मी या ठिकाणी आमंत्रित करतो गुरु ठाकूर. गुरु ठाकूर म्हटल्यानंतर अलीकडच्या काळात त्याची ओळख फक्त नटरंग याच्याशी जोडली जाते आणि कुणाकुणाचे 12 वाजवले जातात. पण खर तर बेस्टचा आवाज दे हा जाहिरात स्पॉट सुद्धा करतो, मॉडेलिंग करतो, दिसण्यावरनं लक्षात आलं असेलच, सिनेमासाठी गाणी देतो, मालिकांसाठी संवाद लिहितो, फोटो काढतो, व्यंगचित्र रेखाटतो, बॉर्न आर्टिस्ट असल्यासारखा हरहुन्नरी कलावंत बनतो. नटरंग सारख्या चित्रपटासाठी लिहिलेल्या लावण्यांनी स्टार गीतकार बनतो. वाजले की 12 वाजलं की सतत सर्वांना आठवत राहतो. शो मध्ये अप्सरा आली या त्याच्या शब्दावर ताल धरला जातो. असा मुळातला हा शब्दकार कवी गुरु ठाकूर. याच्या पाठोपाठ मी आपल्या पुण्याच्याच कवीला आमंत्रित करतोय, संदीप खरे. कवी वाटावा अशी एकूण शरीर प्रकृती आणि चेहरा असलेला असा आमचा हा मनपूर्वक मित्र, पण मुळात इलेक्ट्रिकल इंजिनियर. 4थी पासून वगैरे कविता लिहायला त्यांनी सुरुवात केली. नामंजूर, कॅलिडोस्कोप, आयुष्याभर बोलू काही यामुळे काव्य वाचन शो सुरू झाले. दिवस आसिकीमुळे काहीच आपल्यापर्यंत नाव जरा जास्त पोचलं. गोड गुपित पासून चित्रपट गीतलेखनाला सुरुवात केली आणि मौनाची भाषांतरे या काव्यसंग्रहानं त्याला कवी म्हणून अधिक प्रस्थापित केलं. अनेक पुरस्कार आहेत. पुरस्कारांची यादी वाचून एखादी म्हणण्याची कविता कमी करत नाही संदीप खरे. रसिकांनी ज्याला बात पश्मिने की या गाण्याच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं डोक्यावर अक्षरशः रसिकांनी घेतलं होतं असा सौमित्र म्हणजे किशोर कदम. सत्यदेव दुबे, अमोल पालेकर, श्याम बेनेगल, सुमित्रा भावे, सुधीर मिश्रा अशा अनेक नामवंत दिग्दर्शकांचा अभिनेता असं ज्याच्याबद्दल म्हणता येईल असा मुळात अभिनेता. रणधो कर्वे, बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून नटरंग मधल्या तमासगिरापर्यंत अनेक वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखा रेखाटलेला असा अभिनेता. गुलजार याच्या रोमात बात पश्मिनेकीची दात त्याच द्योतक आहे असा किशोर कदम. आणि कितीतरी वर्षापासून दूरदर्शनवर गात गात आपल्यापर्यंत पोहोचलेला किंवा माझ्याच आठवणीतली गाणी या मंत्रलेल्या चैत्रबनाच्या पाठोपाठ आलेल्या मराठी गाण्याच्या वाद्यवृंदामध्ये पुणेकरांना ज्याचं प्रथम गात गात दर्शन घडलं तो मिलिंद इंगळे. गारवामुळे विशेष चमकला. ये है प्रेम या हिंदी गाण्याच्या अल्बमच्या 8 लाख प्रती खपल्या. याच्यावरनं मराठीत विकत घेऊन वाचतात, हिंदी मध्येही विकत घेऊन वाचतात हे प्रथम लक्षात आलं. गोजिरीमुळे झी अल्फा गौरव सन्मान त्याला मिळाला. केशवराव भोळे पुरस्कारानं पुण्यात मान्यता मिळाली. यमाच्या गावाला जाऊया या चित्रपटासाठी त्याने आता संगीत पण दिलंय. तुझ्या टपोऱ्या डोळ्यात माझं इवलस गाव हे 36 मिनिटाचं 21 अंतऱ्याचं गाणं त्याने आता म्हटलंय असा पार्श्वगायक मिलिंद इंगळे.
कविता म्हणण्यापूर्वी थोडंफार मगाशी म्हटल्याप्रमाणे या सर्व मंडळींशी गप्पा करण्याचा प्रयत्न आहे. सुरुवातीच्या टप्प्यावर निसर्गाच्या अनुषंगाने त्यांच्या कवितेची सृजनशील वाटचाल याबद्दल आपण बोलू. मध्यंतरानंतरच्या टप्प्यावर त्यांच्या व्यक्तित्वातल्या ज्या अन्य अनेक छटा आता मी ओळखीच्या निमित्तानं आपल्यापर्यंत पोहोचवल्या, त्या छटांचं दर्शन तुम्हाला त्यांच्या बोलण्यातनं घडेल असा काहीच कार्यक्रमाचं स्वरूप. तर गुरु ठाकूरला, म्हणजे ह्या चौघांसाठी प्रश्न आहे, पण पहिल्यांदा मी गुरु ठाकूरला विचारू इच्छितो की निसर्ग, भोवतालचं वातावरण, असं काहीशा ज्या गोष्टी असतात या कविता सुचण्यासाठी खरंच आवश्यक असतात. म्हणजे हिंदी सिनेमावाले लेखन काही करायचं म्हटल्यानंतर त्यांना थंड हवेच्या ठिकाणी पाठवतात का, तर म्हणे त्या सगळ्याची गरज असते. खरंच सृजनशील माणसाला असं काही सुचण्यासाठी या निसर्ग वगैरे गोष्टींची आवश्यकता असते का? याचं उत्तर गीतकार म्हणून मी त्याला असं म्हणत की नसते. कारण आम्हाला 11th आवरला सांगितलं जातं, कधी कधी आम्ही स्टुडिओतच असतो, तर त्या स्टुडिओच्या 4 भिंतीत आम्हाला तो निसर्ग आणावा लागतो ओढून. पण मी म्हणेन की ते इनपुट लागतं. म्हणजे आधी कधीतरी तुम्ही ते पाहिलेलं असतं बऱ्याच वेळा, किंवा ज्या छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात, खास करून पाऊस, तर या गोष्टी आधी कुठेतरी तुम्हाला साठवाव्या लागतात. म्हणजे आंब्याचं जर उदाहरण दिलं, तो फक्त मे महिन्यात तुम्हाला खायला मिळतो, पण हल्ली तो प्रिझर्व केला जातो आणि त्यामुळे तो जानेवारी ते मिळतो. तर कवीला तो प्रिझर्व करून ठेवावा लागतो पावसातला निसर्ग, आणि मग उन्हाळ्यात कधीतरी तो फक्त काढून कागदावर मांडावा लागतो. पण निसर्ग लागतो. हो, जो मनाच्या फ्रीज मध्ये साठवून ठेवलेला निसर्ग तो ऐन वेळेला वापरतो. हा साठवून ठेवण्यासाठी तू मुळात भटकतोस का निसर्गात? भटकतो म्हणजे कवितेच्या वेळेला म्हणत नाही, पण असा एरवी भटकतोस का? म्हणजे हे निसर्गाचं प्रेम तुझं इतकं मुळातलं आहे. हो, मुळात मला फोटोग्राफीची आवड असल्यामुळे बरंच भटकंती, आणि त्यातूनही मी तळ कोकणातलं असल्यामुळे निसर्गाचं लहानपणापासून एक वेळ म्हणा किंवा ती काहीतरी. लहानपणी कोकणात जेव्हा मी जायचो तेव्हा मुंबईत साधारण सिमेंटचं जंगल असतं, तर मित्रांना दाखवायला की आमच्या गावी असं आहे हे दाखवण्यासाठी मला कुठेतरी माझ्यातली चित्रकला डेव्हलप होत गेली. मग थोडा मोठा झाल्यावर मी ते फोटोग्राफीत बदललं, आणि माझ्या सगळ्या गुणांना खरं तर श्रेय निसर्गाला देतो. आणि मी खरं तर सुरुवातीपासून कवी कधीच नव्हतो, मी गीतकार आधी झालो, आणि मला कवी घडवण्याचं काम पण निसर्गाने केलं असं झालं. कारण मी चालीत मला काहीतरी सुचायचं, पण स्वतंत्र कविता सुचवणं जे असतं या मंडळींचं जसं होतं, तर तसं मला अशी कधी उत्स्फूर्तपणे कविता लिहावीशी वाटलीच नाही. मला एखादा ट्रॅक दिला सहज पहिल्यांदा कोणीतरी, त्यावर मी लिहिलं, आणि मग लोकांना माहित झालं की ट्रॅकवर चांगलं लिहितो, मला शब्द सुचतात, पण काहीतरी चाल असल्याशिवाय मला कधीच सुचलं नाही. एका नाटकाची गाणी केली होती मी, तू मी नावाच्या, आणि तेव्हा लोकांना माहित झालं की हा गीतकार म्हणून, पण मला ते मान्य होतं कारण मी अभिनय करत होतो. त्यामुळे मला सतत भीती वाटली की माझ्यावर कवीचा शिक्का बसला तर मला उद्या कामं मिळणार नाही. त्यामुळे मी नाही करत असं वगैरे मी टाळायचो. पुढे टिपऱ्यानं तो शिक्का पक्का झाला आणि मी लेखक झालो. आणि हा मुद्दा सांगितला ना, तो माझ्या बाबतीतही लागू होतो. सुधीरजी, मी जेव्हा थिएटरच्या आणि ऍक्टर लोकांमध्ये जातो तेव्हा ते म्हणतात काय फॅन्टॅस्टिक कवी आहेस तू, आणि कवी लोकांमध्ये जातो तेव्हा म्हणतात काय अभिनेता आहेस तू. म्हणजे दोन्हीकडच्या लोकांना नको आहे मी ऍक्च्युली. आणि मला वाटतं, पण काय करणार, आणि मला वाटतं पुण्यात आल्यानंतर कवी आणि नाटक दोन्ही बाजूला ठेवून तू दिग्दर्शन का नाही करत? असं हे चांगलं आहे, हे चांगलं आहे. मी दिग्दर्शन मी खरंच आता करण्याचा मानस आहे. मी फिल्मही सुरू केली होती, पण प्रोड्युसर पळून जातात तो. कारण आमचे विषयच असे असतात की आम्हाला म्हणजे विनोदी वगैरे आम्ही जरा कमी म्हणजे हसतो वगैरे जीवनात आम्ही, परंतु आम्हाला उगाच हसवता येत नाही, उगाच हसता पण येत नाही. त्या हसण्याचं स्टँडर्ड आहे आमचं. खरं सांगायचं कवीची नाटकं हा एक वेगळाच सुनाय. हो हो, तू आता हसताय की म्हणालास, तू मालिकांच्या वाहिनीवरच्या कुठे परीक्षक झालेला नाहीयेस का? नाही म्हणजे उगाच हसण्याची एक सवय लागू शकते म्हणून. नाही बोलवलं नाही अजून तिकडे, कारण मी काय पण मला खात्री आहे, एवढा चांगला अभिनय तुला नाही करता येणार किशोर. ते जसा करतात ना, म्हणजे आवडल्याचा अभिनय जो करतात, अभिनय जो करतात. सॉरी गुरु बोल. गुरुकडे पुन्हा येतो. तू मगाशी बोलता बोलता मी मूळ गीतकार म्हणाला, तर ते चालीवरती सुचायचं. आणि एकदा पावसाळ्यात गेलो असताना, म्हणजे निसर्ग खरं तर कसा तुम्हाला सहाय्य करतो.
पहिल्यांदा म्हणजे जवळजवळ कॉलेज संपून म्हणजे वयाच्या 27-28 वर्षी एकदा 26 मेला अचानक पाऊस आला होता आणि कुठेतरी काहीतरी वाळवण सुकत घालतात उन्हाळ्यात पापड वगैरे, तर ते सगळं घातलं होतं आणि त्यावेळेस अचानक सगळ्या माझ्या त्या आत्या वगैरे धावत त्या खळ्यावरती आले आणि त्यातली एक माझी आत्या आजी आहे ती पावसाशी ओरडून जसं भांडतात ना की अरे मेले ह्या वेळेला कोणाचं भलं करायलास असं वगैरे करून ती पावसानं तर त्यावेळेस पावसाच्या नावानं बोटं मोडायला लागली आणि त्यावेळेस मला पहिल्यांदा म्हणजे कसलीही चाल नसताना ओळी सुचल्या होत्या की ओले ती सांज कुंद धुंद गारवा सरसर ती सरवेडी छेडी मारवा. मला वाटतं पहिल्यांदाच मला स्वतंत्रपणे काव्य सुचलं ते पावसामुळे. हे पुन्हा एकदा सांग. ओले ती सांज कुंद धुंद गारवा सरसर ती सरवेडी छेडी मारवा असे ते शब्द होते. संदीपला हाच प्रश्न मुळातला विचारू इच्छितो की थोडा वेगळ्याने की तू स्वतः तुला आवडलेलं निसर्गाचं रूप कुठलं? मला स्वतःला सगळ्यात जास्त आवडणारा ऋतू म्हणजे पावसाळाच आहे. पण मला कायम असं वाटतं की जिथे म्हणजे अगदी भर दुपार उन्हाळ्यातली दुपार सुद्धा मला कधी कधी खूप सुंदर वाटते की ज्यावेळेला सगळं काही खरोखर थकून झाडाच्या सावलीत शांत बसलेलं असतं. तर मला असं वाटतं की निसर्गाचं असं कुठलंही रूप ज्याच्यामध्ये आपण आपल्यापाशी पोचतो, आपल्यापाशी शांत बसू शकतो. तर म्हणजे थोडक्यात तुकारामाने जे सांगितलंय तेच की तुका म्हणे होय स्वतःशी संवाद आपुलाशी वादा आपणाशी. तर तो जो प्रकार आहे तो निसर्गामध्ये जिथे जिथे होईल तिथे तिथे मला छान वाटतं. आणि याला जे मी विचारलं होतं ते खरं तर चौघांसाठी आहे की खरंच अशा निसर्गाच्या सगळ्या या रूपांची गरज प्रत्यक्ष कविता सुचताना अत्यावश्यक असते का त्या वातावरणाची? नाही वाटत मला असं. कारण माझ्या बाबतीतला सांगायचा किस्सा तर पाऊसराव नावाची कविता आहे माझी. त्याच्या पहिल्या 4 ओळी या खरोखर मला पावसामध्ये सुचल्या होत्या जेव्हा मी भंडारदऱ्याला गेलो होतो पावसाळ्यामध्ये. तर 4 ओळी सुचल्या आणि त्याच्यानंतर बंद झाली कविता. आणि अशा वेळेला ती बंद होऊन द्यावी म्हणजे त्याच्यानंतर ते जुळवत राहण्यात काही अर्थ नसतो. तर ती बंद झाली आणि त्याच्यानंतर पुढल्या उन्हाळ्यामध्ये गच्चीवरती बसलेलो असताना अत्यंत रंगरंट ऊन होतं, प्रचंड उकडत होतं, लाईट गेले होते आणि अशा वेळेला काही कारण नसताना संपूर्ण पावसाचं वर्णन असलेली ती अख्खी पुढची कविता लिहिली गेली. तर पुन्हा एकदा मला वाटतं गुरुनी फार सुंदर उदाहरण दिलं मग की ते फ्रीजमध्ये जे ठेवलेलं असतं मनात रुजलेलं असतं. आणि मला असं वाटतं की खरोखर हे अनेक बाबतीत लागू होतं. कारण जसं निसर्गामध्ये असतानाच निसर्ग कविता सुचल्या पाहिजेत असं काही नाही. कारण ते जर का प्रेमकवितेला आपण म्हणायला गेलो सोयीनुसार बोलतो ते फ्रीज मध्ये ठेवलेले विषय असतात एवढंच मला. काय रे वय वाढत जातं किंवा मॅच्युरिटी जशी वाढत जाते तसा निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलत जातो का आणि तो आपल्या कलाकृतीत उतरतो का? निश्चित जातो असं मला वाटतं. कारण कुठल्याही गोष्टीकडे बघताना तुम्ही म्हटलात तसंच की वय वाढत जाईल आणि आपले अनुभव जसजसे बदलत जातील तसतसे संदर्भ बदलत जातात त्या गोष्टीकडे बघण्याचे. की पावसाकडे बघताना पूर्वी फक्त तो छान किंवा अशा प्रकारचं काही वाटत असेल, कदाचित त्याच्यानंतर पावसामुळे आपल्याला घराबाहेर पडता येत नाही किंवा जी काही आपली अडचण होते तेही संदर्भ कदाचित त्याच्यामध्ये येऊ शकतात. तर मला स्वतःला हे विशेष जाणवलं या प्रश्नाच्या निमित्ताने. पुन्हा ते रिफ्रेश झालं माझं की लँडस्केप नावाची माझी एक कविता होती की मला आठवलं लोहगड विसापूरला आमचा ट्रेक असताना त्या संपूर्ण ट्रेक नंतर घरी आल्यानंतर ज्यावेळेला मी ती निसर्ग कविता लिहिली तर मला असं कळलं की त्याच्यामध्ये माझे जे सगळे संदर्भ होते, माझ्या जगण्यातले संदर्भ होते ते आपोआप त्या निसर्गावरती आरोपित झाले होते. त्यामुळे ती निसर्ग कविता असली तरी सुद्धा कुठेतरी स्वतःशी बोलणारी निसर्ग कविता, स्वतःमधलं काहीतरी मांडणारी निसर्ग कविता अशी आपोआप ती झाली होती. ऐकून लँडस्केप असंच त्या कवितेचं शीर्षक आहे. आणि मी मगाशी म्हणलं तसं की अनेक मनोअवस्थेतून आपण जात असतो. ते वेगवेगळे मूड्स असतात, वेगवेगळे विचार आपले होत असतात. ते कसे निसर्गामध्ये त्या प्रतिमांशी निगडीत झालेत बघा. की आत्ता इथे हवा अगदी ढगाळ ढगाळ आहे. आता इथे हवा अगदी ढगाळ ढगाळ आहे. कुठला संदेश माझ्यापर्यंत थेट येत नाहीये. आता इथे हवा अगदी ढगाळ ढगाळ आहे. कुठला संदेश माझ्यापर्यंत थेट येत नाहीये. इतकं उलट सुलट साचलंय आभाळाच्या मनात.
इतकं उलट सुलट साचलंय आभाळाच्या मनात, नक्की कुठला ऋतू आहे तेच कळत नाही. तर मी जसं म्हटलं की आता हे पूर्ण निखळ निष्पाप निसर्ग चित्र नाहीये, इथे कुठेतरी माझ्यातला गोंधळ सुद्धा मिक्स होत गेलाय. की ओठावरचा शब्द निळा खंड्या पक्षी झालाय. ओठावरचा शब्द निळा खंड्या पक्षी झालाय. पाण्यावरून उठून थेट फांदीवरती गेलाय. पाण्यावरून उठून थेट फांदीवरती गेलाय. पंखांवरून पानं फिरवत म्हणतंय झाड काही. पंखांवरून पानं फिरवत म्हणतंय झाड काही. दरवेळेस चोचीत काही मिळेल असं नाही. दरवेळेस चोचीत काही मिळेल असं नाही. की बाकी पक्षी सुद्धा कसे सैल सैल उडतायत. उड्डाणाला आपले आपले पंख घेऊन निघतायत. बाकी पक्षी सुद्धा कसे सैल सैल उडतायत, उड्डाणाला आपले आपले पंख घेऊन निघतायत. त्यांना सुद्धा बहुधा नक्की दिशा नाहीये कळत. त्यांना सुद्धा बहुधा नक्की दिशा नाहीये कळत. ढग येतील तसे जात आहेत वळत वळत. ढग येतील तसे जात आहेत वळत वळत. की अंदाज घेत पावसाचा ही लांबून नदी येते. अंदाज घेत पावसाचा ही लांबून नदी येते. थोडा आला कंटाळा की मध्येच वळण घेते. थोडा आला कंटाळा की मध्येच वळण येते. तिच्याच परवानगीने बसलेत काही शेत घर. तिच्याच परवानगीने बसलेत काही शेत घर. आपलंच टुमदार रूप त्यांना वाटत नाहीये खरं. आपलंच टुमदार रूप त्यांना वाटत नाहीये खरं. आणि लोहगड जो मला दिसला की सरळ सोट ताशीव काळा दिसतो एक किल्ला. सरळ सोट ताशीव काळा दिसतो एक किल्ला. आभाळावर पृथ्वीचा हा थेट दगडी हल्ला. आभाळावर पृथ्वीचा हा थेट दगडी हल्ला. त्याच्या सुद्धा निश्चयात पण दिसते थोडी डळमळ. त्याच्या सुद्धा निश्चयात पण दिसते थोडी डळमळ. चिऱ्यात त्याच्या फुटून आलाय हिरवागार पिंपळ. चिऱ्यात त्याच्या फुटून आलाय हिरवागार पिंपळ. की आकार माने लांबी रुंदी उंची आणि खोली. एका ठिकाणी उभं राहून उंचावरनं जेव्हा आपण हे सगळं बघतो किशोर होळी कशा वाटते की आकार माने लांबी रुंदी उंची आणि खोली. एक जमीन अंथरून दिले या सगळ्यांच्या खाली. की आकार माने लांबी रुंदी उंची आणि खोली. एक जमीन अंथरून दिली या सगळ्यांच्या खाली. अंथरुणाचे काठ ताठ ताणून बसलाय काळ. अंथरुणाचे काठ ताठ ताणून बसलाय काळ. बसून घ्या हो बसून घ्या समजावतंय आभाळ. बसून घ्या हो बसून घ्या समजावतंय आभाळ. आणि शेवटच्या 4 ओळी आहेत की अशी झाली हवा की काहीच कळत नाहीये. अशी झाली हवा की काहीच कळत नाहीये. सुटत नाहीये ऊन आणि मिटत सुद्धा नाहीये. सुटत नाहीये ऊन आणि मिटत सुद्धा नाहीये. ऊन सावली चौकोनाचा पडला आहे पट. ऊन सावली चौकोनाचा पडला आहे पट. आणि कळत नाहीये खेळियाच्या मनामधला कट. आत्ता इथे हवा अगदी ढगाळ ढगाळ. या दोघांच्या प्रश्नांकडे जाण्यापूर्वी मी गुरुला विनंती करतो की निसर्गाच्या रूपाचं दर्शन घडल्यानंतर किंवा मनात रुजलेला निसर्ग आठवल्यानंतर तुला सुचलेली एखादी कविता. मनात रुजलेला निसर्ग म्हणण्यापेक्षा निसर्गाचे संदर्भ बदलताचे. जसं आता हा म्हणाला की मॅच्युरिटीनुसार म्हणजे एकाच पावसाने मला सरसर ती सरवेडी. कारण ते एक वय होतं. एका विशिष्ट वयानंतर तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीत काही वेगळ्या प्रतिमा दिसायला लागतात. म्हणजे मोहरणं हे फुलाचं किंवा झाडाचं न राहतं त्याला एक वेगळा रेफरन्स लागतो. दरवळणं याला एक किंवा भरून येणं ह्याचे काही वेगळे रेफरन्स लागतात. आणि त्यावरून पावसाचं नंतर म्हणजे ती कविता लिहिल्यानंतर साधारण 7-8 वर्षानंतर जे बदललेले रेफरन्स होते त्यानंतर मी लिहिलेली कविता आहे. कारण मी कविता तसं फार कमी वेळा लिहितो. अवेळीच दाटे धुके आठवांचे. अवेळीच दाटे धुके आठवांचे. पुन्हा मोहरे झाड वेड्या मनाचे. उरी डंख मारी हवासा हवासा. ऋतू जीव घेणार तुझ्या आठवांचा. खुणेचीच ती ऐकू ये साद जेव्हा. खुणेचीच ती ऐकू ये साद जेव्हा. नुरे भानना सावरे तोल तेव्हा.
कुणाचीच ती ऐकूये साध जेव्हा, नुरे भानना सावरे तोल तेव्हा. झरे अंतरी मेघ हळव्या सरींचा, ऋतू जीव घेणा तुझ्या आठवांचा. दिशातून दाटे तुझे इंद्रजाल, दिशांतून दाटे तुझे इंद्रजाल, तुझे रूप घेई जणू भोवत आलं. दिशातून दाटे तुझे इंद्रजाल, तुझे रूप घेई जणू भोवत आलं. पुन्हा तो शहारा फुले ओळखीचा, ऋतू जीव घेणा तुझ्या आठवांचा. पुन्हा धाव घेई खुळा जीव मागे, पुन्हा धाव घेई खुळा जीव मागे. तुझ्या मिलनाची मनी आस जागे. उगा भास होई तुझ्या पावलांचा, उगा भास होई तुझ्या पावलांचा. ऋतू जीव घेणा तुझ्या आठवांचा, ऋतू जीव घेणा तुझ्या आठवांचा. मुळामध्ये निसर्गानं तुझ्या आयुष्यावर काही परिणाम केला, कवी सोडून दे, गीतकार सोडून दे, एकूणच तुझ्या दैनंदिनीवर काही परिणाम झाला असं तुझ्यासारख्या संवेदनाक्षम मनाला जाणवलंय का? मला वाटतं निसर्ग प्रत्येकाच्याच जीवनावर परिणाम करत असतो आणि बऱ्याच गोष्टी निसर्गाकडनं आपल्याला शिकता येतात. त्यातला मूळ म्हणजे जगणंच. एक छोटासा किस्सा मी सांगतो की माझा जो पॉझिटिव्ह ऍटिट्यूड सतत बऱ्याच वेळा मी कवितेतूनही किंवा लेखातून लिहित असतो, ते लहानपणी मी ज्या सोसायटीत राहत होतो तिथे साधारण मी 7-8 वर्षाचा असेल. आमच्या बाल्कनीच्या बाहेर एक पाईप होता, जो गटाराचा पाईप असतो, त्याच्यावर एक लहानचं वडाचं झाड वाढत होतं. तर आमच्या काळे काका म्हणून होते त्या सोसायटीचे चेअरमन कमिटीचे, त्याने ती शिडी लावून वगैरे ते काढायला लावलं सगळं. आणि ते हे काढायला पाहिजे, नाही तर तो पाईप पोखरणार, मग लिकेज होईल. त्यांनी तिथून ते काढलं, ते खाली पडलं, तो तिथे रुजला पुन्हा. मग तिथनं काढलं त्यांनी पुन्हा आणि ते बाहेर टाकलं. तर कंपाऊंड मध्ये तिथे त्या भिंतीला पकडून तो पुन्हा वाढला. आणि नंतर आम्ही साधारण 1-1.5 वर्षांनी तिथनं शिफ्ट झालो. आणि ते आत्ता आम्ही काही वर्षापूर्वी जेव्हा तिथे गेलो होतो, काहीतरी आता मी नाव झालं गीतकार म्हणून, तर त्या कार्यक्रमाला मला बोलवलं होतं प्रमुख पाहुणा म्हणून. तर तिथे ते वडाचं झाड बऱ्यापैकी, आणि ते काका म्हणाले, हे माहिती आहे का, हे तेच काळे काका आता म्हातारे झाले, त्यामुळे आपण तो काढला आणि तो इथे रुजला, मग ते आता भिंतीत पकडलं, मग ते आता ते मोठं झाड झालंय. तर मला वडाने एक सगळ्यात मोठी गोष्ट ही सांगितली, त्या आदर्श, की परिस्थिती तुमच्या कितीही विरोधात असेल, तुम्ही तुमच्या ध्येयाला चिकटून राहिला तर आपोआप परिस्थिती बदलून घेऊ शकता. हा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड जो वडाने दिला. आणखीन मला एक असं वाटतं की कलाकारांसाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे की संध्याकाळच्या वेळी तुम्ही क्षितिजावर पश्चिमेला बघितलं तर दर 5 मिनिटांनी एक वेगळं लँडस्केप दिसतं. त्याला कुणीच दाद देत नाही, की कुणी फोटोही काढणार नसतो, म्हणून सूर्य ती थांबवत नाही आपलं काम, तो लँडस्केप देतच असतो सतत. तर मला वाटतं की दाद बऱ्याच वेळा होतं की एखाद ठिकाणी मला एखादं काम करून मला पैसे कमी मिळणार आहेत, किंवा एखाद्या ठिकाणी 10च प्रेक्षक आहेत पण मला एखादा परफॉर्मन्स करायचा आहे, तर तेव्हा मी तो आदर्श ठेवतो डोळ्यासमोर की कोण बघणार आहे नाही, मी माझा 100% देईन. तर हा जो आदर्श आहे की रात्राणी म्हणत नाही की मी फुलायचं थांबवते कारण आज माझी फुलं चोरीला गेले उद्या, किंवा प्राजक्त असं म्हणत नाही की माझ्या सकाळी ह्याच्यावरून 10 गाड्या जातात आणि चिखल होतं तर मी का उघडू, तो उघडतच राहतो. तर या सगळ्या गोष्टी निसर्गाने फार स्ट्रॉंगली दिल्यात आणि माझ्या जगण्यावर त्याचा खूप मोठा परिणाम झाला. तुझ्या स्वतःच्या जगण्यावर विशेष परिणाम झालेली अशी तुझीच एखादी कविता? त्या याच्यावरचीच आहे, म्हणजे मी बऱ्याच वेळा ती म्हणतो की पॉझिटिव्ह ऍटिट्यूड देणारी, की असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, संकटासही भिडताना चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा द्याची, मार्ग त्याला मिळती 70, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती, काळीज काढून देताना.
पाय असावे जमिनीवरती. माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की मी फार कमी कविता करतो, त्यामुळे स्वतःच्याच कविता विसरतो बऱ्याच वेळा. हा, ते पूर्ण झाल्यावर विचारतो. मी शेवटचा अंतर म्हणतो की करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखोनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे. वा, तू 2-3दा उत्तर देताना सारखं असं म्हणलास की मी कविता नाही जास्त केल्या, कवी नाही, गीतकार आम्हाला कळत नाही फारसं, म्हणून आम्ही नॉर्मल श्रोते आणि वाचक आहोत म्हणून विचारतो. भाबडेपणाचा प्रश्न वाटेल की गीतकार म्हणून सुद्धा शब्द सुचायलाच लागतात, नाही का? हो, नक्कीच. आणि कवी म्हणूनही शब्द सुचायला लागतात. मग ह्या 2 सुचण्यामधला नेमका फरक काय असतो? कोणीतरी सांगितल्यावरनं सुचणं आणि स्वतःला सुचणं, हा टेक्निकल भाग सोडून दे. सांगण्यावरून सुचणं बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्या मागणीनुसार सुचणं जे असतात की हे हवं ते हवं, आणि त्याला बऱ्याच वेळा होतं की गाण्याच्या फॉर्म मध्ये सुचणं आहे. माझं सुचणं बऱ्याच वेळा त्याला एक ती सवय झाल्यामुळे की तो एक छंद आणि त्या मीटरची सवय झाल्यामुळे माझी कविता बऱ्याच वेळा असं की त्यानंतर तो त्या मुखड्यावरती येतो मी, एक अंतरा आणि हा फॉर्म होतो. मुक्त काव्याचे सुचतं तसं मला फार कमी सुचतं, म्हणजे 5 ओळी झाल्यावर मी पुन्हा त्या याच्यावरती येतोच. तर ते हा मला कायम असं वाटतं की कविता आणि गीतामध्ये फरक असा आहे की कविता लिहितो त्याला आपण मनाचे राजे असतो, गीतलेखन हे एक प्रकारचं कॉपी रायटिंग आहे. हा. आणि त्याचं अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर कविता ही आतून बाहेर येते, गीते बाहेरून आत. बाहेरून. पण तरीही तू स्वतः थेट ऍडव्हर्टायझिंगची कॉपीरायटिंगही केलेलं आहेस, तेही सुचणं हे तितकंच सृजनशील, तितकंच दाद देणारं आणि तितकंच आत्मच यायला लागतं. अगदीच मला असं वाटतं की ज्या वेळेला मी कॉपी रायटिंग मध्ये गेलो त्यावेळेला मी आधीपासून कविता करत होतो आणि मला त्या भांडवलावरती असं वाटलं की आपण कॉपी रायटिंग सहज करू शकू. पण तिथे गेल्यानंतर मला असं कळलं की कॉपी रायटिंग हे संपूर्ण स्वतंत्र क्षेत्र आहे आणि त्याचं सुद्धा म्हणजे जसं एखादा कलाकार बॉर्न असायला लागतो तसा कॉपी रायटर सुद्धा बॉर्न असायला लागतो असं मला कायम वाटतं. कारण ते सगळे जे हिशोब आहेत की एकाच वेळेला तुमच्या आतल्या संवेदना जाग्या ठेवायच्या आणि त्याच वेळेला चौकटीची बंधनं मानून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही ती क्रिएटिव्हिटी तुमची दाखवायची. याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं थिंकिंग आवश्यक आहे. माझ्या सुदैवाने ते माझ्यामध्ये होतं म्हणून त्या क्षेत्रामध्ये सुद्धा मी काही काम करू शकलो. तर मला असं वाटतं की कॉपी रायटिंग ही सुद्धा एक कलाच आहे. म्हणजे याला 65वी कला आपण म्हणतो की खरोखर 65वी कलाच आहे कॉपी रायटिंग ही सुद्धा. आता खरंच किशोरकडे जाण्यापूर्वी तुझी आधी एक कविता. मगाशी जो एक तुम्ही म्हटलात की कसं होतं की सरीवर सर वगैरे मी खूप वेळा म्हटलेली आहे लोकांसमोर, तर ज्या नाही वाचल्यात त्या मी या निमित्ताने वाचतो. जरूर. मगाचा जो विषय होता की आपण जगताना ते सगळे संदर्भ निसर्गावरती कसे आरोपित होतात, तर एक कविता आहे मिस्टर चंद्र आणि त्याची गँग, बर. असं त्याचं नाव आहे. तर वयाच्या एका विशिष्ट अवस्थेमध्ये ज्यावेळेला आपलं काहीच नक्की ठरलेलं नसतं, एक मध्यमवर्गीय चौकटीमधला एक मुलगा ज्याला काही भविष्य दिसत नाहीये किंवा एक सगळ्या मर्यादांसकट तो एक आयुष्य आपलं जगतो आहे, असं एक साधारण डोळ्यासमोर चित्रण. आणि मग तुम्ही ही कविता ऐका की रात्रभर कल्लोळत होते मिस्टर चंद्र आणि त्याची गँग. 2 मजल्यांखाली बंद दारातून पडदा नशील खिडक्यांमधून सुद्धा जेव्हा घरभर पसरल्या लाटांवर लाटा, 2 मजल्यांखाली बंद दारातून पडदा नशील खिडक्यांमधून सुद्धा जेव्हा घरभर पसरल्या लाटांवर लाटा, तेव्हा गुदमरून वळणाच्या जिन्यावरून गच्चीवर पोचलो. पाहिले तर डोंगराच्या टेबलावर पाय टाकून बसलेल्या सावल्या, चमकत बागडणाऱ्या चटक चांदण्या वेट्रेसेस आणि ज्यांची नावं नीटशी माहीत नाहीत असले ध्रुव बिव तारे रात्र पिसत बसले होते. रात्रभर कल्लोळत होते मिस्टर चंद्र आणि त्याची गँग. इतक्या वरच्या लोकात मिसळायची सवय नव्हतीच.
तेव्हा गेटवे ऑफ इंडियावरून ताज हॉटेल पाहणाऱ्या माणसासारखा चेहरा करून काहीतरी करत राहिलो. बहुधा विचार असेल. झोप संपल्यावर येते ती जाग, आणि झोप न आल्याने विचारांचे जे माजते ते रण, आणि झोपेच्या आल्याड पल्याडचे दोघे एकमेकात बेमालूम मिसळले तर ते जागरण. की झोप संपल्यावर येते ती जाग, आणि झोप न आल्याने विचारांचे जे माजते ते रण, आणि झोपेच्या आल्याड पल्याडचे दोघे बेमालूम मिसळले तर ते जागरण. असे विचार करण्यापेक्षा झोपलो असतो तो बरे झाले असते. पुत्री अखंड भुंकत होती तेवढे मात्र बरे वाटले. चला निदान कोणीतरी कशावर तरी आक्षेप घेते आहे. आस्ते आस्ते लपेटून घेत राहिलो थंडीच्या शालीवर शाली. पहिल्यांदा पातळ थर, मग जाड थर, मग बधीर थर. इतक्या थंडीतही डासांची भूक मरत नाही का? किंवा इतक्या थंडीतही डासांची भूक का मरत नाही? का कोणती तरी अमर गोष्ट दोन चेहऱ्याने वावरते आहे? दिवसा भूक आणि रात्री आशा, किंवा व्हाईस वर्सा. मिस्टर चंद्राच्या चिरुटाच्या धुराचे लोट जमिनीवर येस्तवर मध्यरात्र उलटून गेली. मग मी त्याला धुके म्हणालो, आणि धुक्यात आलीस भल्या पहाटे म्हणायचे कटाक्षाने टाळले. अर्धवट जाग किंवा अर्धवट झोपेत दुःखावर इतके थेट बोट ठेवू नये, विशेषतः कवितेच्या हाताचे. मग मी ठरवले की आता जागायचेच. तेव्हा झोप येऊ लागली. तेव्हा मी मला आवडणाऱ्या मुलीला प्रेयसी मानून बघितले. स्वतःला उच्च शिक्षित स्थिरस्थावर प्रोफेसर मानून बघितले, आणि एकूणच जगण्याला 10च्या पाड्या इतके सोपे मानले. फार झोप घसरते तेव्हा स्वतःची इतकी फसवणूक क्षम्यच. या सगळ्या मान्याच्या धुसर आकृत्यातून छोट्याशा गच्चीच्या चौकोनात मी सैरावैरा खेळत राहिलो. मला कोणी जागा म्हणले असते तर मी बोललो नसतो, आणि झोपलेला म्हटले असते तर ओरडलो असतो. पण मिस्टर चंद्राच्या गँग शिवाय नव्हतेच कोणी काही म्हणायला, आणि त्यांना तर अशा झिंगलेल्यांची सवय होती. असे लोक अगदीच निरुपद्रवी, फार तर कविता करती. फार तर कविता करतील, सिगरेट ओढतील, आणि दिवसा नाहीच राहिले की झोपून जातील. एवढे होईस तर पहाट व्हायला अगदी थोडाच वेळ उरला, आणि धुके तर अगदी ओठातून पोटापर्यंत. साऱ्यांशी, म्हणजे प्रेयसी, माझे विद्यार्थी, इतक्या पैशांचे काय करायचे, विवंचना, यांच्याशी झगडता झगडता पाय पोटाशी घेऊन भिंतीला टेकून बसलो. तेव्हा अंगावरच्या काट्यांना घाबरून रात्र पळायच्या बेतात. मग पायांनीच मला कधीतरी उचलले आणि खाली आणले. तेव्हा आईच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह आणि दूध दोन्ही एकदमच उतू गेले. साली आपली जातच वटवा घालायची असं तोंड न धुता बोललो, आणि माझ्या पारंपरिक मध्यमवर्गीय गोधडीत स्वतःला खोलवर गुंडाळून घेतले. मग दिवस आणि काहीतरी बहुधा झोप एकदमच चालू झाले. रात्रभर कल्लोळत होते मिस्टर चंद्र आणि त्याची गँग. सगळ्यांसाठी तो समान पहिला प्रश्न होता की अशा सगळ्या वातावरणाची कविता सुचण्याकरता गरज असते का? नाही, अजिबात तशी गरज नसते. आणि विशेषतः मुंबईत लहानाचं मोठं झालेल्या आणि माझ्यासारख्या नगर साईडच्या गाव असलेल्या, दुष्काळी गाव आहे माझं, त्यामुळे गावी जावंसं मनापासून कधीच वाटलं नाही. आयुष्यात मी गावी मनाला मुरड घालून 2दा की 3दा गेलो असेल, परंतु माझं जे गाव नाही त्या
कोकणामध्ये मी एकटा गाडी घेऊन वाटेल तेव्हा गेलेलो आहे. पावसात 10 दिवस एकटा फिरलेलो आहे. संदीपने आणि गुरुने सांगितलं तसं कविता निसर्गामध्ये गेल्यानंतर, आता गेल्या वर्षी मी गाडी घेऊन कोकणात एकटाच असा बोंबलत पावसात भटकत होतो, तेव्हा 2 ओळी सुचल्या होत्या. ह्या पावसाळ्यात त्याच्या पुढच्या 4 ओळी सुचल्या आणि त्याची चाल नंतर मिलिंदने लावली. आता माझ्या समोरच माझं गाणं चुकीचं म्हणतोय, सोडा. तर त्या ओळी तेव्हा सुचलेल्या होत्या. ते सुचणं तेव्हा थांबलं आणि थांबू द्यायचं हे चांगल्या कलावंताला जमतं. तो स्वतःवर जबरदस्ती करत नाही. तर निसर्गामध्ये गेल्यानंतर त्या तिकडचं जे वातावरण आहे, तिकडचं जे काही फिलिंग आहे, नॉट नेसेसरी लगेच तिकडे कविता सुचेल किंवा लगेच पेंटिंग करावं असं वाटेल, लगेच गाणं सुचेल, असं काही नसतं. तो जो एक निसर्गातला लोनलीनेस असतो, मला असं वाटतं, तो कलावंत म्हणून आपण साठवून घ्यायचा असतो. आणि एकटा माणूस जेव्हा सगळीकडे भटकत असतो तेव्हा तो खरोखरच लोनली असतो. अलोन असणं वेगळं आणि लोनली असणं वेगळं. तर त्या निसर्गामध्ये लोनली होऊन जाणं आणि तो निसर्ग त्याच्याशी काहीतरी संवाद साधण्याचा प्रयत्न करून किंवा आपल्यात मुरवून घेऊन फ्रीज करून ठेवणं हे फार गरजेचं असतं. परंतु फिल्मसाठी गाणं लिहिताना अशाच गोष्टी, असेच अनुभव उपयोगी येतात, हेही तिथंच खरं आहे. तेंडुलकरांना इतकी चांगली सगळी नाटकं, घरामध्ये सगळी लहान मुलं खेळत असताना, विवंचना एवढ्या असताना, साध्या बॉलपेननी एवढी मोठी नाटकं त्यांनी घरात चौकटीत बसून लिहिलेली आहेत. त्यांनाही इतकी नाटकं ग्रेट सुचण्यासाठी निसर्गात जावंसं वाटलं असेल. परंतु मला असं वाटतं की जो खरा कलावंत असतो त्याला तिकडे उठून जाण्याची गरज आहे असं मला अजिबात वाटत नाही. आणि सगळ्यांसाठीच असलेला जो दुसरा प्रश्न होता, मॅच्युरिटी वाढत जाते तसतसा निसर्गाच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत जातो का आणि तो तुमच्या कलाकृतीत उतरतो का? हो, मला असं वाटतं तो निसर्गाकडे आपलं जसजसं वय वाढत जातं तसतसं आपण वेगळ्या दृष्टिकोनातून, वेगळ्या व्हिजन मधून त्या निसर्गाला रिॲक्ट होत असतो. पण अनफॉर्च्युनेटली असं होत चाललेलं आहे. आपण गोड शब्दात म्हणू शकतो की ते संदर्भ बदलतात वगैरे, परंतु अनफॉर्च्युनेटली लहानपणी जो पाऊस वाटायचा, लहानपणी जे झाड वाटायचं, लहानपणी जे कोकण वाटायचं, लहानपणी जे शेत वाटायचं, ते हळूहळू मोठं झाल्यानंतर सिमेंटच्या कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये, ट्रॅफिकमध्ये अडकून कशामुळे तरी काहीतरी त्या फ्रस्ट्रेशनमुळे आपण हळूहळू इनसेन्सिटिव्ह होत जातो. आणि मला असं वाटतं की कोकणात गेल्यानंतर आधी जी हुरहुर वाटायची, आता नकळतपणे पावसात कोकणात जातो माणूस, परंतु आधी जी हुरहुर वाटायची ती हुरहुर वाटत नाही. वय वाढलं तर आपण मॅच्युरिटीने निसर्गाकडे बघायला पाहिजे. हे खरं असलं तरी माणूस म्हणून आपली सेन्सिटिव्हिटी कमी होत जाते. हे फार दुर्दैवाचं आहे असं मला वाटतं. आणि खरोखरच मला असं वाटतं की निसर्गामध्ये आता जेव्हा जातो तेव्हा आधी जी हुरहुर यायचं, आपोआप रडू यायचं, आता खरंच काही वाटत नाही. पण तरी सुद्धा अपरिहार्यपणे सिमेंटचं जंगल सोडून आपले पाय हिरवेपणाकडे वळतातच. हे निसर्गाचं आपल्याला देणं आहे असं मला वाटतं. तुला स्वतःला निसर्गाचं सर्वात आवडलेलं रूप? मला पाऊस आवडतो आणि माझ्या कवितेमध्ये अपरिहार्यपणे पुन्हा समुद्र, आई आणि पाऊस पुन्हा येतात. मला वाटतं कवींना मुळात पाऊस हा ऋतूच खूप आवडतो. मला वाटतं रामदासांपासून यशवंत मनोहरांपर्यंत सर्व कवींच्या शब्दातनं पाऊस डोकावलेला आहे. यस, धबाबा कोसळती धारापासून कालचा पाऊस आमच्या वस्तीत पडलाच नाही इथपर्यंत. येस. तर मला पावसाची अनेक रूप. किशोरच्या कवितेत समुद्र, पाऊस आणि आई अशा तिन्ही प्रतिमा येतात. पण मला असं वाटतं की या तिन्ही काही वेगळ्या गोष्टी नाहीत असं मला काय वाटतं. नाही, त्या प्रश्नाकडे मी येतो, ते मला विचारायचंच आहे. पण ह्या प्रश्नाचं उत्तर झाल्यावर मी ते विचारणार आहे. आई, समुद्र आणि पाऊस तिन्ही तुझ्या कवितांमधनं पुन्हा डोकावलं जातं. काय नेमकं याच्या मागचं? कारण माझं लहानपण समुद्र किनारी गेलेलं आहे. माझं समुद्राच्या समोर माझं घर अजूनही आई तिथे राहते आणि आई तिथे राहते आणि आता मी अंधेरीच्या एका फ्लॅटमध्ये राहतो.
आणि आई बरोबरचं कम्युनिकेशन मला वाटतं प्रत्येक कलावंताचं वयानुसार वेगवेगळं होत जात असतं. माझी आई काय फार शिकलेली नाही, माझ्या आईने काही खूप कविता वाचलेल्या नाहीत, ती 4वी-5वी असेल, परंतु तिच्याशी मला खूप बोलावंसं वाटतं, परंतु बोलता येत नाही. मी बोललेलं तिला कळेल का हा सतत प्रश्न पडत राहतो. परंतु मला असं वाटतं की माझा आणि तरीही मी हे पुस्तक चष्मा लावून तिने सगळं वाचून काढलं. त्याच्यामध्ये आईच्या अशा काही कविता आहेत की आपला मुलगा असा कसा झाला असं तिला प्रश्न पडेल असं मला वाटलं. त्याच्यानंतर तोंड सुकवून मी बरेच दिवस फिरत होतो, परंतु आई नॉर्मलच वागत होती. त्या कवितांमधलं तिला काय कळलं मला माहित नाही, परंतु हे काहीतरी आपलं पोरगं मोठं होताना आपणच घडवलेलं आहे किंवा त्याचं काहीतरी चाललेलं आहे असं फिलिंग आईला येत असावं. त्यामुळे पुन्हा पुन्हा आई येते. आणि खूप खूप वेगळी अशी गोष्ट आहे की आईला पुन्हा पुन्हा शब्दात पकडता येतं, पण बाप शब्दात तू निसटून जातो नाही. मी गेली कित्येक वर्ष माझ्या वडिलांवर कविता लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे. मला पुन्हा पुन्हा वडिलांची आठवण येते आणि मी खरंच एक खूप चांगली कविता वडिलांसाठी लिहिणार आहे, परंतु ती कविता वडिलांसाठी का सुचत नाही मला खरंच अजून कळत नाही. आणि ही जी सगळी घालमेल आहे त्याच्यातून पुन्हा पुन्हा आईकडे जावं असं वाटतं. प्रेयसीकडे गेल्यानंतर सुद्धा तिच्यामध्ये आईच दिसते, बायकोकडे गेल्यानंतर तिच्याकडे आईच दिसते. आईमध्ये आईने जे लहानाचं मोठं करताना जे जे काही दिलेलं आहे ते अपरिहार्यपणे प्रत्येक कलावंतामध्ये मुरत जातं असं मला वाटतं. आणि म्हणून पुन्हा पुन्हा या 3 गोष्टी माझ्या. तू आधीच्या प्रश्नाचं उत्तर देत होतास, तुला आवडलेलं रूप. मला पावसाची अनेक रूपं आवडलेली आहेत आणि वेगवेगळ्या सिच्युएशन मधला वेगवेगळा पाऊस बराच मी उपभोगलेला आहे आणि तो एन्जॉय केलेला आहे. तर पावसाचा सिंहगडावरचा पाऊस आहे, कोकणातला पाऊस आहे, असे अनेक पावसाळ्याची रूपं मला आवडलेली आहेत. एक पावसावरची आणि एक आईवरची. आता निसर्गाचं मगाशी बोलणं चाललं होतं तर ते पावसाचीच म्हणू का? असं काही नाही, तुला आवडलेलं रूप ते म्हणलंस म्हणून. मी गोव्यात होतो तेव्हा गोव्यात सुचलेली कविता आहे. पाऊस खरंच पडत होता आणि मी हॉटेलमध्ये होतो तेव्हा सुचलेली कविता. गोव्यात सुचले मी नक्की कुठल्या विषयावरची माता पावसावर सुचलेली. एखाद्या पावसाळी दुपारी मी तुला घेऊन एखाद्या क्राऊडेड रेस्टॉरंट मध्ये शिरतो. एखाद्या पावसाळी दुपारी मी तुला घेऊन एखाद्या क्राऊडेड रेस्टॉरंट मध्ये शिरतो, तेव्हा तुझा हात माझ्या हातांमध्येच असतो. खाली मान घालून तू गर्दीमधून चालत तशीच माझ्या सोबत एका टेबलाशी बसतेस. खाली मान घालून तू गर्दीमधून चालत तशीच माझ्या सोबत एका टेबलाशी बसतेस. सगळी गर्दी तुझ्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहत असते. मीही फक्त तुझ्याकडेच पाहत असतो, तुझ्याशीच बोलत असतो. तेव्हा आजूबाजूची गर्दी नसते, फक्त आपण दोघेच असतो. अशासाठी कधीतरी पावसाळ्यात एका दुपारी सहज सोपं बोलत बोलत तुडुंब गर्दीत माझ्यासोबत जेवायला तू येशील का? अशाच पावसात अर्धा भिजत मी तुला सांभाळत नेत असतो एखाद्या अनोळखी शहरातल्या गर्दीमधून. अशाच पावसात अर्धा भिजत मी तुला सांभाळत नेत असतो एखाद्या अनोळखी शहरातल्या गर्दीमधून. रस्त्यावरून तू सावध चालत असतेस, थोडी जवळ थोडी दुरून. मग अचानक तू माझ्या हातातली छत्री घेतेस, मिटून टाकूनच देतेस. मग माझा हात हातात घेऊन रस्त्यात साठल्या डबक्यातून तू पाणी उडवत चालू लागतेस. आजूबाजूला वळचणींना उभे असलेले लोक माझा प्रचंड हेवा करत माझ्याकडे पाहत असतात. आजूबाजूला वळचणींना उभे असलेले लोक माझा प्रचंड हेवा करत माझ्याकडे पाहत असतात आणि मी मात्र तू छत्री मिटून टाकलीस, टाकूनच दिलीस. माझ्या सोबत अशा पावसात चक्क चिंब भिजत चाललीस म्हणून रस्त्यात साठल्या डबक्यावरून एखाद्या सुफी संतासारखा न बुडता चालत जातो. हरखून तुझ्याकडेच पाहत राहतो. अशासाठी कधीतरी अनोळखी शहरात भिजत चिंब दुसऱ्या प्रहारात चालत जायला येशील का? अशाच पावसाळी
कुण्या एका संध्याकाळी सूर्यबिंब भिजत चिंब बुडत असताना, समुद्राची गाज दोघांवरून पार होताना, माझं झालं गेलं उगाच मला आठवत राहताना, माझं झालं गेलं उगाच मला आठवत राहताना, अशात मी तुझ्याकडे पाहण्याचं मुद्दाम टाळताना, अशात मी तुझ्याकडे पाहण्याचं मुद्दाम टाळताना, अशात मी तुझ्याकडे पाहण्याचं मुद्दाम टाळताना, माझ्या गालावरला पाऊस, हळूच मी तुझ्याकडे मान वळवून पाहिल्यावर माझ्या गालावरला पाऊस आणि अश्रू चक्क तुला वेगवेगळे निथळताना दिसताना, अश्रू पुसायला तू माझ्या गालांची हात न्यावात, पण तुझ्या बोटात फक्त पाऊसच येत राहावा, पण तुझ्या बोटात फक्त पाऊसच येत राहावा, आणि तू खळखळून हसत माझ्याही नकळत माझ्या मिठीत शिरावी, आपण दोघं घट्ट बिलगत गाजेमधून विरत विरत किनाऱ्यावर फक्त हुरहुर उरावी, अशासाठी कधीतरी उधाण भरता आल्यावर हुरहुर होऊन समुद्रावर पसरत जायला येशील का? सकाळी थोडा पाऊस उघडतो, सकाळी थोडा पाऊस उघडतो, आपल्या खोरीचं दार उघडून आपण दोघं बाहेर पडतो, सकाळी थोडा पाऊस उघडतो, आपल्या खोलीचं दार उघडून आपण दोघे बाहेर पडतो, तुझा चेहरा फुललेला, माझा चेहरा अजूनही तुझ्यामध्येच भुललेला, तू भिजलं फूल दिसतेस, पावसात उठली हूल दिसतेस, कुठेही घेऊन चल असं कडेवरलं मूल दिसतेस, तू भिजलं फूल दिसतेस, पावसात उठली हूल दिसतेस, कुठेही घेऊन चल असं कडेवरलं मूल दिसतेस, वेटर सगळे आपल्याकडेच पाहत करतात गिल्ला, वेटर सगळे आपल्याकडेच पाहत करतात गिल्ला, कुणीतरी खवचट ओरडतो, कौवे के हात रसगुल्ला, तू तात्काळ तशीच थांबतेस, तू तात्काळ तशीच थांबतेस, झटकन मागे वळून बघतेस, माझा हात घट्ट धरून पुन्हा तडक रूम गाठतेस, बाहेर पाऊस मुसळधार आता वाढत असतो, तितक्यात हळूच एक कावळा खिडकीत येऊन बसतो, तितक्यात हळूच एक कावळा खिडकीत येऊन बसतो, पंख चिंब भिजलेले, डोळे मिट्ट मिटलेले, कावळ्याकडे पाहून तू माझ्याकडे बघतेस, कावळ्याकडे पाहून तू माझ्याकडे बघतेस, पावसात चिंब भिजलेली एक चिमणी दिसतेस, अशासाठी कधीतरी चिमणी होऊन जिव्हाळी दुसऱ्या दिवशी सकाळी समजून घ्यायला येशीलच का? कुठल्या तरी एका पावसाळी दुपारी अनोळखी शहरात भिजत चिंब दुसऱ्या प्रहरात चालत जायला येशील, चालत जायला येशील. पावसाचं हे रूप मी खरोखर अनुभवलेलं आहे, आणि तो पाऊस पर्टिक्युलरली मला खूप अजून मनात रेंगाळलेला आहे. माझं काळेपण पावसात ते उजळून निघालं असं मला वाटतं. किशोर, या संदर्भात नेमेची येतो मग पावसाळा असं म्हणतात, हा संदर्भ कसा काय लावतो? हे बघ काय, अमृता प्रीतमला कोणीतरी विचारलं होतं की तुमच्या आयुष्यामध्ये इमरोज, साहिर लुधियानवी इतके 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 पुरुष आले, खरं पहिलं प्रेम कुठलं होतं? तर त्या म्हणाल्या होत्या की सच बताऊं, अभी तक पता नहीं चला पहला कौन सा था. आपण प्रेमात पडताना प्रत्येक वेळेला नवीनच असतो असं मला वाटतं. दरवर्षी पाऊस येतो, पण दरवर्षीचं पाणी नवीन असतं, तसं दरवर्षीचं प्रेम सुद्धा नवीन असतं. किशोर हा मला सिनियर आहे, तर जे काही मला सांगेल त्याचं मी जास्तीत जास्त माझ्याकडून पालन करायचं. अनुभवाचे बोल म्हणून वक्त नहीं किया नावाची कविता आहे. आई तू बस अशी समोर, आई तू बस अशी समोर, तुला सांगायलाच हवं आज, मला बोलायलाच हवं. तुझ्या चेहऱ्यावरचा कागद मला सांगतोय लिहायला माझं संदर्भासही स्पष्टीकरण. तुझ्या वयाचा कागद तुझ्या चेहऱ्यावरून सांगतोय लिहायला माझं संदर्भासही स्पष्टीकरण. तुझ्या चेहऱ्यावरचे अनेक प्रश्न, माझ्या अशा नवतेपणाचा संभ्रम,
चौकी पहारे बंदिस्त करून मी सताड जागा असताना पलीकडे तुझं अस्वस्थ कुशा बदलणं, रात्री अपरात्री मी वाजवलेलं दार उघडतानाची तुझी काळजी, मी काय बोलू या सर्वांवर, मला प्रश्नच ठाऊक नाही आई, मी उत्तर तरी काय देऊ. आई एकदा आपण असं करू, आई एकदा आपण असं करू, तू आणि मी एका खोलीत बंद होऊ, तू मी आणि फक्त दिवा बस. आपण खूप खूप बोलू, मी खूप खूप हसेन, पण हळूहळू माझं हसणं, माझं बोलणं माझ्या चेहऱ्यात शिरपून मी होईन अगदी निशब्द, अबोल, निशस्त्र, थकलेला. मग तू दार उघड खोलीच, बाहेर नक्की संध्याकाळ झालेली असेल बघ. काय अर्थ, काय अर्थ. आई, अल्बर्ट कामू नावाचा एक लेखक होता, अल्बर्ट कामू नावाचा एक लेखक होता. एकदा त्याच्या नायकाची आईच मरते, एकदा त्याच्या नायकाची आईच मरते, तेव्हा तो रडत नाही, प्रेताजवळ उभा राहून कॉफी पितो. दुसऱ्या दिवशी मैत्रिणीबरोबर सहलीला जातो, सिनेमाला जातो आणि लोक त्याला वेडा ठरवतात. तो रडला असता तर शहाणा. काय अर्थ. तू म्हणतेस आता लग्न कर, काय अर्थ. तसं माझ्या प्रेयसीला भेटणंही तसं निरर्थकच. मी मोठा झालोय, वयात आलोय, मला आठवत सुद्धा नाही मागे कधी तुझा हात माझ्या चेहऱ्यावरून फिरला होता ते. माझ्या केसांतून वाट काढत गेलेली तुझी बोट, मला हल्ली खूप खूप आठवण येते त्यांची. आणि मग तुला शोधत या शहराच्या चक्रव्यूहातून मी तिच्यापर्यंत पोहोचतो. जेव्हा मी तिला पाहतो तेव्हा आठवत राहतं तुझं मला चिटकारणं. खूप खूप वर्षांपूर्वी एका अपरात्री तुझ्या पुढ्यात मला आलेली जाग, खूप खूप वर्षांपूर्वी एका अपरात्री तुझ्या पुढ्यात मला आलेली जाग. तुझ्या छातीला पाहून जाणवलेलं काही, मी झोपेचं सोंग घेऊन तुझ्या छातीशी नेलेला हात, तू मारलेली चापटी, मी पुन्हा नेलेला हात, आणि तू मला पुन्हा मारलेली चापटी, मी मोठा झालोय याची पहिली जाणीव. मला आठवतं हे सारं आणि मी बेभान वासरू होऊन बिलगतो माझ्या प्रेयसीच्या छातीला. तिच्या छातीतून येत नसतं दूध, पण वाहत असतो एक प्रवाह तिच्या स्पर्शातून. मला हवा हवासा वाटतो तो, त्याच्यातली आसक्ती. मी फसवला जात असतो तेव्हा त्या रक्ताकडून, तिच्यातल्या तुझ्याकडून. त्या भावनांचं स्पष्टीकरण करण्याआधीच, त्या श्वासांचं स्पष्टीकरण करण्याआधीच मी भरून घेतो माझ्यात तिची ऊब. त्यावेळेस आपल्या पोराचं सगळं चांगलं व्हावं म्हणून तू केलेल्या सारे व्रतवैकल्य, चतुर्थ्या, एकादशा असहाय्य उभ्या असतात आमच्या भोवताली. काय अर्थ. ही भरकट, ही हुरहुर, या जाणीवा, हा ध्यास, काय अर्थ. आजच्या या अविभाज्य वेळी तुझ्या डोळ्यांखाली गडद होत चाललेल्या काळ्या वर्तुळांना मला स्पर्श करू दे. भांडी घासून राट झालेल्या तुझ्या तळहातांवर मला ओठ ठेवू दे. पांढऱ्या पडत चाललेल्या तुझ्या केसांतून मला हात फिरवू दे. तुझं डोकं मांडीवर घेऊन मला खूप खूप रडू दे. नाही 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 नाही, अशी उठून जाऊ नकोस, अशी उठून जाऊ नकोस. अरे कुणीतरी सांगा रे, ही जी पाठमोरी चाललेली आहे ती माझी आई आहे की माझी प्रेयसी आहे. ती माझी आई आहे की माझी प्रेयसी. मिलिंद इंगळेला काहीही विचारण्याआधी त्यांनी गाणंच पहिलं सादर करावं, आणि ते सुद्धा गारवा. बरं, नमस्कार तुम्हा सर्वांना. बराच वेळ या तिघा कवीने मला काही बोलूच दिलं नाही खरं म्हणजे, कारण मी आज एकटा बोललो ना. तीन कवी तेवढे दिग्गज, पण हरकत नाही, आपण गाण्याने सुरुवात करू आणि मग बोलू. आता आम्हाला अर्थात या तिघांनाही जसं म्हणलं की पाऊस हा निसर्गातला सर्वात आवडता विषय आहे, तसंच अर्थात माझा सुद्धा तो तसाच आहे. कारण माझं बालपण हे 3 वेगवेगळ्या शहरांमध्ये गेलं. म्हणजे लहानपण माझं कलकत्त्यात गेलं. कलकत्त्याला ती हुगळी नदी, त्याच्याकडचं बेलूर मठ, दक्षिणेश्वर, इतकं सुंदर नेचर, शांतिनिकेतन, हे सगळं मला लहानपणी माझ्या मनात रुजलं. भले ते त्या क्षणी मला काही क्रिएटिव्ह करताना नसेल आलं, पण ते लहानपण मी तिकडे जे घालवलं आणि नेचर जो बघितला, नदी काठ, सगळा सुंदर कलकत्त्याचं वातावरण. आणि नंतर मी पुण्यात आलो. बालगंधर्वच्या समोर मकरंद नावाचा एक मकरंद बँगलो, तिथे मी राहायचो. समोर परत पुन्हा मुळा मोठा नदी, त्या नदीसमोर सुंदर पाऊस पडायचा. कलकत्त्याचा पाऊस वेगळा होता. आणि पुण्यामध्ये मी आमच्या ह्या घरामध्ये, मकरंदमध्ये, गारांचा पाऊस बघितला, जो हल्ली कधी बघायला मिळत नाही. गारा वेचल्यात मी बाल्कनी मधल्या, तो एक पाऊस. आणि अर्थात मग काही वर्षांनी मी मुंबईला शिफ्ट झालो, तो मुंबईचा पुन्हा धुवाधार पाऊस. अशी पावसाची विविध रूपं मला बघायला मिळाली. ती सतत माझ्या इथे
बालपणीच रुजत गेली, जी अनेक वर्षांनंतर मग मे बी गारवाच्या माध्यमातून बाहेर पडली असती. आणि तू मगाशी असं म्हटलास होता की खरंच ते नेचरमध्ये जाऊन तुम्हाला हे सगळं करावं लागतं किंवा रूम बुक करावी लागते का, तर आता हल्ली म्हणजे असं मराठीमध्ये हे रूम बुक करून देणं हे प्रोड्युसरला परवडत नाही. त्याच्यामुळे असं होतच नव्हतं. उलट आमच्याच घरी प्रोड्युसर येतात, म्हणतात हो आम्ही तुमच्या घरी येतो आणि तुम्ही चाल बसवा, आपण बसू एकत्र तुमच्या घरी. आता ते दिवस गेलेत मला वाटतं. आणि आता खरंच इतकं बरं वाटेल की जर कोणी म्हटलं आम्हाला दोघांना की एका प्रोड्युसरने की चला तुम्हाला कोकणात नेतो आणि आपण कोकणात जाऊन तुम्ही 4 दिवस राहा, मस्त मजा करा आणि छान चाली, छान कविता, छान गाणी करा. तर आत्ता जे काही सुचतंय 4 भिंतीच्या घरात त्यापेक्षा ते नाही सुचत. कदाचित जास्तही सुचेल असं होईल. हे माझ्या आता- बाबतीत वेगळं आहे. तू मला किचन मध्ये बंद करून गाणी लिहून घेतलेली आहे. कारण तू माझ्या हाती लागतच नाहीस म्हणून ते बंद करावं लागलं. पण मला त्याला असंच बंद करायला आवडेल, पण निसर्गामध्ये जाऊन बंद करायला आवडेल. आणि तो प्रयोग मी आता परत 12 वर्षानंतर जेव्हा गारवा भाग 3 येईल तेव्हा करायचं ठरवलंय. मी तुला म्हटलंय की तुला कुठेतरी घेऊन जाईन आणि तुला बंदिस्त करेन. मी तुझे सगळे फोन आणि हे सगळं गोव्याला जाणं वगैरे सगळं बंद करेन. असा विचार तरी आहे, बघूया काय होतंय. तर असा हा पाऊस म्हणजे मला पण आवडतो, किशोरला पण आवडतो आणि म्हणून ही पावसाची गाणी झाली. अर्थात आपल्या सगळ्यांना जो पाऊस बघायला मिळतो त्याचं आपण शब्दात वर्णन करू शकत नाही. पण सौमित्र सारखा कवी हाच पाऊस अतिशय सुरेख शब्दात मांडतो.